8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन. आपल्या सगळ्यांना हा दिवस माहिती आहे, नाही का? शुभेच्छा आणि उत्सवाचा दिवस. पण तुम्हाला माहिती आहे का की या दिवसाची सुरुवात गुलाबाच्या फुलांनी नाही, तर क्रांतीच्या ठिणगीने झाली होती. आज आपण याच ओळखीच्या दिवसाची एक अनोळखी आणि आश्चर्यकारक कहाणी जाणून घेणार आहोत. आजकाल महिला दिन म्हटलं की काय आठवतं? शुभेच्छा, छान छान भेटवस्तू आणि सोशल मीडियावरचे हॅशटॅग्स, असंच काहीसं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. पण या दिवसाचा खरा आत्मा हाच आहे का, की याच्या मुळाशी क्रांतीची एक धगधगती मशाल आहे? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर मग या दिवसाची खरी सुरुवात झाली तरी कुठे? यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल, थेट 20व्या शतकाच्या सुरुवातीला. कारण या दिवसाची मुळं कामगार चळवळीत आणि समाजवादी विचारांमध्ये दडलेली आहेत. सगळ्यात आधी एक मोठा गैरसमज दूर करूया. अनेकदा असं म्हटलं जातं की महिला दिनाची सुरुवात 1857 साली न्यूयॉर्कमधल्या महिला कामगारांच्या संपाने झाली. पण खरं सांगायचं तर संशोधनातून हे स्पष्ट झालंय की ही केवळ एक नंतर रचलेली कथा आहे. खरं वास्तव वेगळंच आहे. पहिला अधिकृत महिला दिन 28 फेब्रुवारी 1909 रोजी साजरा झाला होता. तोही अमेरिकेच्या सोशलिस्ट पार्टीने न्यूयॉर्कमध्ये आयोजित केला होता. ही कल्पना फक्त अमेरिकेपर्यंतच राहिली नाही. 1910 मध्ये क्लारा झेटकिन नावाच्या एका समाजवादी कार्यकर्तीने कोपनहेगनमध्ये एक प्रस्ताव मांडला की हा दिवस जागतिक स्तरावर साजरा करायला पाहिजे. या प्रस्तावाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि पुढच्याच वर्षी म्हणजे 1911 मध्ये युरोपातल्या अनेक देशांमध्ये लाखो महिला मतदानाचा हक्क आणि समान अधिकारांसाठी रस्त्यावर उतरल्या. कल्पना करा किती मोठी गोष्ट होती ही. सुरुवातीच्या काळात या दिवसासाठी कोणतीही एक निश्चित तारीख नव्हती. पण रशियामध्ये एक अशी घटना घडली ज्याने फक्त 8 मार्च ही तारीखच इतिहासात कोरली नाही, तर अक्षरशः जगाचा इतिहासच बदलून टाकला. विचार करा, पहिलं महायुद्ध सुरू आहे. रशियात अन्नाची प्रचंड टंचाई आहे आणि लोक युद्धाला वैतागले आहेत. अशा परिस्थितीत 8 मार्च 1917 रोजी पेट्रोग्राडमधल्या हजारो महिला कामगार रस्त्यावर उतरल्या. त्यांची मागणी अगदी साधी होती: ब्रेड अँड पीस, म्हणजेच भाकरी आणि शांतता. या आंदोलनाचे परिणाम इतके मोठे असतील याची कल्पना कुणालाच नव्हती. अगदी लिओन ट्रॉट्स्कीसारख्या मोठ्या क्रांतिकारकानेही नंतर लिहिलं की आम्ही कल्पनाही केली नव्हती की हा महिला दिन क्रांतीची सुरुवात करेल. आणि मग जे घडलं ते अविश्वसनीय होतं. ही छोटीशी ठिणगी बघता बघता वणवा झाली. यालाच फेब्रुवारी क्रांती म्हणून ओळखलं जातं. या आंदोलनामुळे अवघ्या एका आठवड्यात रशियातली शक्तिशाली झार राजवट कोसळली आणि नवीन सरकारने महिलांना मतदानाचा हक्कही दिला. याच क्रांतिकारक घटनेच्या स्मरणार्थ 1921 मध्ये कम्युनिस्ट इंटरनॅशनलने, म्हणजे जगभरातल्या कम्युनिस्ट पक्षांच्या संघटनेने, 8 मार्च हीच आंतरराष्ट्रीय महिला दिनाची अधिकृत तारीख म्हणून घोषित केली. म्हणजे आज आपण जो 8 मार्च साजरा करतो त्याचं मूळ थेट रशियन क्रांतीमध्ये आहे. बरं, रशियात तर क्रांती झाली, 8 मार्च ही तारीखही ठरली. पण मग पुढे काय झालं? चला पाहूया हा क्रांतिकारक दिवस जगभरात कसा पसरला आणि शीतयुद्धाच्या काळात त्याचं स्वरूप कसं बदलत गेलं. शीतयुद्धाच्या काळात जग 2 गटांमध्ये विभागलं गेलं होतं. एकीकडे पूर्वेकडील कम्युनिस्ट देशांमध्ये 8 मार्च हा दिवस अधिकृत सुट्टी म्हणून मोठ्या उत्साहात साजरा व्हायचा. पण दुसरीकडे म्हणजे पश्चिमेकडे या दिवसाला कम्युनिस्ट विचारधारेचा शिक्का लागला आणि तो जवळपास विसरला गेला. पण 1960 आणि 70च्या दशकात चित्र बदललं. पश्चिमेकडील देशांमध्ये स्त्रीवादी चळवळीची दुसरी लाट आली. या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी या दिवसाचा क्रांतिकारक वारसा ओळखला आणि समान वेतन, कायदेशीर हक्क यांसारख्या मुद्द्यांवर आवाज उठवण्यासाठी 8 मार्चला पुन्हा एकदा आंदोलनाचं आणि जागृतीचं एक महत्त्वाचं माध्यम बनवलं. या दिवसाच्या प्रवासातला एक निर्णायक टप्पा आला 1975 साली. हे वर्ष खूप महत्त्वाचं ठरलं, कारण याच वर्षी संयुक्त राष्ट्रांनी म्हणजे युनायटेड नेशन्सने आंतरराष्ट्रीय महिला दिन अधिकृतरित्या साजरा करायला सुरुवात केली. यामुळे या दिवसाला एक जागतिक ओळख मिळाली, जी कोणत्याही एका विचारधारेपुरती मर्यादित नव्हती. संयुक्त राष्ट्रांनी दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पना म्हणजे थीम्स जाहीर करून या दिवसाचा आवाका आणखी वाढवला. सुरुवातीला शांतता आणि मानवाधिकारांवर लक्ष होतं, तर अलीकडच्या काळात महिलांवरील हिंसाचार संपवणे आणि आर्थिक सक्षमीकरण यांसारख्या अधिक ठोस विषयांवर भर दिला जातोय. तर क्रांती आणि आंदोलनातून जन्माला आलेला हा दिवस आज नेमका कुठे येऊन पोहोचला आहे? आता आपण या प्रवासाच्या आजच्या टप्प्यावर आलो आहोत, जिथे उत्सव आणि व्यापारीकरणामुळे या दिवसाचं स्वरूप खूपच गुंतागुंतीचं झालं आहे. आजची परिस्थिती बघितली तर जगातले जवळपास 28 देश या दिवशी अधिकृत सार्वजनिक सुट्टी देतात.
चीन आणि मादागास्कर सारख्या काही देशांमध्ये तर फक्त महिलांना सुट्टी दिली जाते आणि अनेक देशांमध्ये सुट्टी नसली तरी हा दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. म्हणजे बघा, आज या दिवसाची किती वेगवेगळी रूपं आहेत. एका बाजूला तो सरकारी सुट्टी म्हणून साजरा होतो, तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानमधल्या औरत मार्चसारख्या आंदोलनांमधून तो राजकीय विरोधाचा आवाज बनतो. आणि त्याचवेळी मोठमोठ्या कंपन्या या दिवसाचा वापर मार्केटिंगसाठी करतात, ज्यामुळे त्याच्या व्यापारीकरणावर टीकाही होते. आणि हीच एक मोठी टीका या दिवसावर केली जाते. काही टीकाकारांचं म्हणणं आहे की या दिवसाचं व्यापारीकरण इतकं झालंय की त्याचा मूळ उद्देश, जो संघर्ष आणि समान हक्कांसाठीचा लढा होता, तो कुठेतरी हरवून गेलाय. त्यांच्या मते आता हा दिवस केवळ शुभेच्छा देण्यापुरताच उरला आहे, अगदी मदर्स डे सारखा. तर मग हा सगळा इतिहास जाणून घेणं महत्त्वाचं का आहे? या दिवसाची संपूर्ण कहाणी समजून घेणं आजच्या काळात इतकं गरजेचं का वाटतं? कारण महिला दिनाचा प्रवास हा सरळ रेषेतला नाहीये. तो समाजवादी आंदोलनातून सुरू झाला, त्याने एका क्रांतीला जन्म दिला, तो स्त्रीवादी चळवळीचा हत्यार बनला आणि आज तो उत्सव आणि व्यापाराचा भागही झाला आहे. हा गुंतागुंतीचा इतिहासच त्याचा जिवंत वारसा आहे आणि त्यामुळेच तो आजही इतका महत्त्वाचा आहे. तर मग शेवटचा प्रश्न हाच उरतो. ज्या दिवसाची मुळं संघर्षात आणि क्रांतीत आहेत, त्या दिवसाचं खरं स्वरूप काय असायला हवं? तो केवळ एक उत्सवाचा दिवस असावा की त्याच्यातल्या संघर्षाची आठवणही जपली पाहिजे? किंवा कदाचित या दोन्हीचं मिश्रणच त्याचं खरं सामर्थ्य आहे? यावर विचार करायला नक्कीच वाव आहे. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासह.